हाच तो प्रतापगड जिथे शिवाजी महाराजांनी अफजल खानचे चिथडे उडवले होते। फिक्र न कर नादा ये शिवा का अखाड़ा है, जिसने एक पल में अफजल खान को खड़ा है। तर हा आहे प्रतापगड। गडावर आमच्याशिवाय कोणीच नाही आहे। 5000 लोक आहेत। अरे ते लोक राहता, टुरिस्ट फक्त आपण दोघे टुरिस्ट आहे तिकडे। हे चला, मला भीती वाटते आता मंदिरात पाय। तर मस्त असं जेवण इथे आम्ही सह्याद्री हॉटेलमध्ये केले। एक नंबर जेवण होतं। जेवण झाल्यानंतर आपण आता निघतोय प्रतापगडसाठी। प्रतापगडला जातानाच रस्त्यावर लागतं हे। तर जाता जाता आपल्याला खूप सुंदर असा सनसेट दिसला। 5 वाजले होते। लवकरात लवकर आपल्याला प्रतापगड पोचायचं आहे। तर हे आहे एंट्री पॉईंट प्रतापगडचा। ऑलमोस्ट आपण पोचलो आहे। तर इथे आसपास थोडेफार शॉप्स वगैरे आहेत, म्हणजे शूज वगैरे ते पण लोक आवरत होते, कारण 5 वाजून गेले होते, थोडा संध्याकाळ झाला होता। आणि किल्ल्यावर असं काम वगैरे पण खूप चालू आहे, तुम्ही बघू शकता साईडला। हॅलो गाईज, सो आता आपण आलोय प्रतापगड आणि इथे एक कुठे आहे भवानी मातेचं मंदिर? मंदिर कुठे आहे ना? आणि इथे भवानी मातेचं मंदिर पण आहे, सो आपण ते पण बघू। प्रतापगड हाच तो गड जिथे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं होतं। सगळ्यांनी हिस्ट्री वगैरे पाहिली असेल, आणि माझी तर सगळ्यात फेवरेट स्टोरी होती जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं होतं, ती वाली। मी लिटरली आमच्या मॅडमला सांगायची की मॅम ही परत सांगा। माझी फेवरेट स्टोरी होती। प्रतापगड आहे महाराष्ट्राच्या सातारा डिस्ट्रिक्टमध्ये। वाव, चढताना खूप त्रास होतो, कारण थोड्या हेवी पायऱ्या आहेत आणि आम्ही पाणी वगैरे काहीच सोबत ठेवलं नव्हतं। प्रतापगडच्या पायऱ्या टोटल 475 आहेत आणि हा आहे प्रतापगडचा मेन एंट्री पॉईंट। ही आहेत शाळेची मुलं जी प्रतापगडावर सहलीसाठी आली आहेत। खूप साऱ्या स्कूल्स ट्रिप काढतात गडांवर, जी खूप चांगली गोष्ट आहे। म्हणजे जी जनरेशन आहे न्यू, त्यांना आपली हिस्ट्री कळायलाच हवी। प्रतापगड हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील वीर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 मध्ये बांधला। प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहादुरीचा आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाचा साक्षीदार आहे। याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या मध्ये आणि अफजल खानामध्ये लढाई झाली होती। हा किल्ला समुद्रसपाटीपासून 1000 मीटर उंच बांधला आहे। प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी बांधलेले शिवमंदिर पाहायला मिळेल। ज्यावेळी किल्ल्याचे खोदकाम चालू होते त्यावेळी शिवलिंग सापडले होते। इथे तुळजाभवानी मंदिरही आहे, जे 1961 मध्ये बांधले होते। मंदिर दगडी गाभाऱ्याचे आहे आणि मंदिरासमोर 2 उंच दीपमाळा देखील आहेत, ज्या दगडापासून बनवलेल्या आहेत। मी तुम्हाला वर्ड्समध्ये एक्सप्लेन नाही करू शकत। इथे वर येऊन एवढं भारी वाटतंय। तुम्ही सनसेट बघा केवढा सुंदर आहे, एक नंबर। आणि इथून आपला प्रतापगड बघा केवढा छान दिसतोय। बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे, अजून ते वर्क इन प्रोग्रेस आहे। इथे बुरुजही आहे, जो शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बांधलेला असतो, आणि प्रतापगडावर देखील असे बुरुज होते। या बुरुजांची उंची 10 ते 15 मीटर इतकी होती। केदार, अफजल, यशवंत बुरुज, येडका, गडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर देखील पाहायला मिळते। इथे बाले किल्ला आहे, हा गडाचा दुसरा भाग आहे। नका एकदम भारी फोटो येते। उभं राहता का? तुम्हाला दिसत असेल खूप अशा पायऱ्या आहेत तिकडे, आणि तिकडे समोर मंदिर आहे। तर आधी आपण इथे जाऊया।
नाही हा ध्वज पॉइंट पूर्ण गडच आहे. ध्वज पॉइंट काय लिहिलंय बघ, झेंडा बुरुज पॉइंट. झेंडा बुरुज म्हणजे काय, झेंडा तिथे फडकवला जातो. वरती मंदिर आणि स्टॅच्यू आहे, तर इथे पण कामच चालू आहे. थोडं साईडने त्यांनी रस्ता रिकामा ठेवला आहे येण्या जाण्यासाठी. हा बघ, हा पॉइंट आपण तिथे गेलो होतो, ध्वज पॉइंट. इथे वरती भवानी मंदिर. थांबा, केवढं भारी दिसतंय ना ते. तसेच सांगतो. पाणी पाजून वाटलं गेलो, कोण बसून त्यांना भेटलो. आता आपण चाललोय मंदिरात. माझी हवा टाईट झाली गाईज. त्यांना बुटका म्हणत 5 फूट तरी बुटका म्हणत. शिवाजी महाराजांची 6 फूट असं मी नाही एका ट्रेन सांगितलं. शिवाजी तसे तो जास्त शिवाजी हाईट 5 फूट किती होती? 5 नाही, ती तरुण असताना 5.25 फूट होती. त्यावेळेस अफजल खान तेव्हा तरुण होते. अफजल खानला मारलं तेव्हा 5.25 फूट होते. तेव्हा 5-3 होती. 5-3 हां 6 फूट मी ऐकलं, एकाने सांगितलं. असाच गाईड होता. तेव्हा ते कमी वयाचे होते ना, त्याचं म्हणणं होतं की तेव्हा म्हणजे हाईट खूप होत्या लोकांना. चल पटकन, हे लोक पळतात ते बंद होईल. सोशल इथे ओटी भेटेल का कुठे? ओटी तर काही भेटत नाही. त्यांना सांगा आहे का. मंदिरातले पुजारी जे होते ते खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला त्यांचं एक स्टोअर होतं तिथे बोलले की तुम्ही ओटी पिक करून घ्या आणि घेऊन या, मी पूजा करून देतो. काय बोलले, खूप चांगले होते ते. तर त्यांना आता बोलले
प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरातील भवानी मातेच्या समोर ठेवलेली तलवार ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची आहे. या तलवारीला इथे ठेवण्याचं कारण असं की अफजल खानासोबत झालेल्या लढाईमध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी सलग 600 शत्रू कापले होते. तेही फक्त 6 तासात, म्हणजे 360 मिनिटात 600 शत्रू कापले होते. तर या तलवारीवर व्हाईट बॉलचे 6 चांदीच्या आकाराचे शिक्के दिसून येतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी प्रथा चालू केली होती, एखाद्या मावळ्याने जर 100 शत्रू एकाच लढाईत कापले तर त्याच्या तलवारीवर शिक्का उमटवला जायचा. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तलवारीवर 6 शिक्के आहेत. असा पराक्रम कोणीही करू शकत नाही. तर ही तलवार भवानी मातेच्या समोर ठेवली आहे आणि आजही भवानी मातेसोबत या तलवारीचीही पूजा केली जाते. इथे मंदिर पण आहे. सो तुम्ही जर महाबळेश्वर फिरायला आलेत आणि तुम्ही वन पीस वगैरे घातला असेल तर इथे येऊ नका, कारण इथे फुल ड्रेस अलाउड आहे. हाफ वगैरे काही अलाउड नाही. सो फुल ड्रेस घातला तरच इथे या, कारण हे गड वगैरे अशा ठिकाणी अलाउड नसतं आणि सोबत पण नाही, सभ्य पण नाही वाटत थोडं. कडेलोट पॉईंट, भवानी माता मंदिर, मशाल महोत्सव. काहीच दिसत नाही. ओय, कुठे गेले तुम्ही? अंधार आहे ना. बस यार, अंधार आहे. कलेड कुठे? कलेडोट पॉइंट. कुठे? इथे ना. कडेलोट इकडे का? कडेलोट पाठीमागे. इकडे का? हा, तिकडे काही वरती आहे का काही अजून? हे आता काहीच दिसणार नाही खाली. जरा केदारेश्वर मंदिर. काहीच दिसत नाही, एवढा अंधार. नाईट व्यू दाखव लोकांना. तर हा आहे प्रतापगड. आणि गडावर आमच्याशिवाय कोणीच नाही आहे. इथे 5000 लोक आहेत. अरे ते लोक राहता, टुरिस्ट फक्त आपण दोघे. टुरिस्ट आहे तिकडे. हे चला, मला भीती वाटते आता. मंदिरात पाय. सिद्धेश्वर इच्छापूर्ती स्वयंभू मंदिर. हां, सन 1956 साली गडाचे बांधकाम वेळी हे स्वयंभू शिवलिंग सापडले. पूर्वी महाराज महत्त्वाचे निर्णय श्री केदारेश्वर मंदिराच्या समोर दरबाराच्या जागेत घ्यायचे. अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवरायांनी प्रथम श्री केदारेश्वर रुद्र अभिषेक करून भेटीला गेले व त्यांची भेटीत इच्छा पूर्ण होऊन सुखरूप गडावर वापस आले. तर हेच ते मंदिर. मंदिराच्या परिसरात बरीच दुकाने आहेत, हॉटेल्स आहे, खाण्यापिण्याचं सगळं आहे. तर आम्ही जो लास्ट पॉईंट आहे स्टॅच्यूवाला, तिथे नाही पोचू शकलो कारण खूप अंधार झाला होता आणि आम्हाला कोणीच दिसत नव्हतं, फक्त आम्हीच होतो तिथे. पण नंतर आम्ही जेव्हा उतरलो, लिटरली हाफ पायऱ्या उतरून गेलो होतो, तेव्हा आम्हाला काही लोक जाताना दिसले. खूप रिग्रेट होतं आहे की तो लास्ट पॉईंट कवर नाही केला. बट इन फ्युचर बघू, कधीतरी परत करू. गडाचे दरवाजे पहिले 7 वाजता. फायनली आम्ही प्रतापगड चढून उतरलो. फायनली उतरतो आहे थोडंसं. आणि आपण सेकंड लास्ट आहे. आपल्यानंतर फक्त एकच ग्रुप आहे. बंद कर. हा दरवाजा. हा तो दरवाजा आहे, एंट्री पॉईंट आहे, मोठा दरवाजा आहे. बाली किल्ला. माय गॉड. की कोणालाच आतमध्ये घ्यायचं नाही. कोणालाच नाही. हिरकणीची स्टोरी माहिती आहे तुला? हां हां हां. बंद करू बघ. नाही येणार.
थोडी भीती वाटते बट ठीक आहे. ते पण 6:54 झालेत आणि आता आम्ही गडाच्या खाली आलोय. काहीच नाही दिसणार आता, पूर्ण अंधार आहे. इथे ना त्याची इथे का बरं का आता ओपन येतो, तोडून टाकलं साईडचं बांधकाम, ओपन हे आता टेक्चर करतात सर्व. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. पुन्हा भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.